मेट्रो धावताना दिसते. आता गर्दी नाहीये, परंतु पुढच्या 2 वर्षांमध्ये तिकडे गर्दीच गर्दी होणार आहे. बरेचशी डेव्हलपमेंट चालू आहे. ही डेव्हलपमेंट चालू असताना देखील इकडे खारघर या परिसरामध्ये जी गावं आहेत त्या गावांनी आपला गाव पण टिकून ठेवलंय. ही देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे सूरजजी. जे वाढत्या प्रगतशील शहरांमध्ये, कारण तुम्ही नवी मुंबईमध्ये देखील गेलात तरी नवी मुंबईमध्ये अशी कित्येक गावं आहेत की ते आता त्यांचं शहरीकरण पूर्णतः झालेलं आहे. घनसोलीचा पण विचार केला, तिथेही त्यांनी गाव पण जपून ठेवलंय. नुकताच त्यांची एकविराईची मानाची पालखी आपण पाहिली. या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण टिकून ठेवल्या आपल्यातल्या, तर मला असं वाटतं की आपली परंपरा, भले शहरीकरण विकास हा होत राहील, परंतु त्या जोडीनं आपलं गाव पण, आपली परंपरा, गाव पण म्हणण्यापेक्षा आपली परंपरा आपण व्यवस्थितरित्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. चला, ही अवांतर चर्चा झाली. मॅचकडे आपण वळूया. माझे सिनियर समालोचक परत एकदा कित्येक वर्षानंतर मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले. सूरजजी आतमोडे, तुमचं सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी टीमची टॉस जिंकला तो जरीमरी नागा उरणने, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आनंद माळी आणि त्याच्या साथीला तो अजय कोळी. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज मंदार. पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरतून, बॉल सीमारेषा पार. बारदार सुरुवात सूरजजी. आनंदनं पहिल्याच बॉलवरती समीरजी या ठिकाणी षटकार लगावला. खरं तर रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असलेले खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट देखील फार चांगल्या प्रकारचं ते खेळतायत. नियमित सराव आहे आणि पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात करतायत. सुपर 16ची ही मॅच आहे. नागा विरुद्ध कोलवाडी, एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार, यात मात्र शंका नाही आहे. मंदारचा यावेळेला बॉल डायरेक्ट लेग स्टिक वरती जाऊन आदळला आणि मोठी विकेट मिळाली, ती जरीमरी नागाव उरण संघाला. कमांड डीजे. जे 48+ चे खेळाडूला कंपल्सरी प्रथम फलंदाजीसाठी उतरवणं हा नियम आहे. त्या नियमानुसार मैदानात दाखल झाले. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु दुसरा बॉल मंदार लवेकर, त्याचा जो धारदारपणा आहे, म्हणजे मंदार लवेकर हे नाव गोलंदाजीतलं, त्यातली धार अजूनही तीच आहे, ती दाखवत असताना. मधुकर पाटील मैदानात दाखल झालेत. लगातार 2 मॅन ऑफ द मॅच त्यांच्या नावावरती आहेत. हिमांशु 11 कोलवाडी टीमसाठी अतिशय महत्त्वाचे फलंदाज मंदार. फुलटॉस बॉल, ताकद झोकायची होती फटक्यावरती. मिडॉनच्या दिशेने बॉल चाललाय. फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 5 वर. 4 ओव्हरचा सामना आहे. सुपर 16 माफी असावी. धावफलक येते मात्र 7 धावसंख्या. वेगवान चेंडू मिडॉनला क्लिअर केलंय. इनफिल्डच्या वरतून 30 सर्कलचा फायदा उचलला जातोय. चौकार, 4 धावा. घडलंय. चांगली सुरुवात करतायत अजय कोळी आणि मधुकर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पूर्णपणे बेट केलं आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. एक खेळाडू आहे नावड्याचा आणि एक खेळाडू आहे रोहितचा. दोन्ही आक्रमक असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 भरती 1. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक, ज्या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार आलाय. फ्लाईट दिली होती बॉलला. आय लेवल बॉल हा मात्र टाकला.
कव्हरच्या दिशेने मिसफील्ड थोडी झाली, परंतु फक्त एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती मात्र 12. विकेट मात्र एक गेले. आनंद माळी, मी आनंद माळी यांचं विशेष कौतुक करेल की 48 आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळतात. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट देखील. आणि क्रिकेटची परिपूर्ण जाणीव आणि जाणीव आणि जाण या दोन्हीही गोष्टी बाबतीत मी आनंद माळी यांचं खरोखरच विशेष कौतुक करेल. ते मात्र बाद झाले. सुरुवात त्यांनी चांगली करून दिली होती. आणि जाणीव आणि जाण या शब्दाचा उल्लेख केला तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचं देखील विशेष कौतुक करायला हवं की हा एक खूप मोठा उपक्रम त्यांनी हाती घेतला. रायगड 40+ ची स्पर्धा त्यांनी मात्र हाती घेतली आणि ते अगदी यशस्वीरित्या पार पाडताना दिसते. या खारघर नगरीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या आयोजन, प्रेक्षकांसाठी अगदी व्यवस्थित व्यवस्था, खेळाडूंसाठी व्यवस्था अफलातून, दर्जेदार. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25. फटका फसलाय. कदाचित लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय, झेल सुटणार नाही. अजय कोहलीला माघारी परतावं लागेल. प्रीतम पाटील सध्या मैदानात दाखल होत आहेत, परंतु सूरज मला असं वाटतंय की 40+ हे जे खेळाडू आहेत त्यांचा सामना स्वतःशीच आहे. त्यांची परीक्षा स्वतःचीच आहे. त्यांची जी मॅच आहे ती स्वतःशी सोबतच आहे. कारण ऐन तारुण्यात त्यांनी केलेली काम म्हणजे कामगिरी असेल, षटकार चौकार मारले असतील, चांगली गोलंदाजी केली असेल, ते आता त्यांना स्मरणात येत असेल की बाबा मी तेव्हा अशी कामगिरी केलेली. कदाचित हे ऐन तारुण्यात एकमेकांच्या विरोधातही असतील, कारण एकाच एजचे आहेत. आता एकमेकांच्या विरोधात 40 नंतर आल्यानंतर त्याची एक वेगळं स्मरण त्यांना होत असेल. म्हणूनच मी म्हटलं की परीक्षा त्यांची स्वतःसोबतचीच आहे. प्रीतम पाटील मैदानात दाखल होत आहेत. आणखी एक विस्फोटक फलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल समोर पुल करायचा होता, फटका फसलाय. चांगली गोलंदाजी केली जाते जयेंद्र कडून आणि ते कॅप्टनशिप पा. बॅटिंगही तितकीच चांगली करतायत आणि बॉलिंगही तितकीच दमदार. आणि लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. रोशन पाटील, मुरबीचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. ऑन हॅट्रिक आहे तो गोलंदाज जयेंद्र कडू, जरीमरी नागाव संघाचा कर्णधार. आडवा बॅटनं पुल केलेला फटका मिड विकेटमध्ये. एकच धाव मिळणार. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 12 धावा आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावांना लगाम लावण्याचं काम करतोय तो जयेंद्र. पॉवर प्लेमध्ये 12 धावा आल्या होत्या. आनंद माळी या बॅट्समन एकच विकेट गेली होती आणि तदनंतर जयेंद्रचं चांगलं कमबॅक. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू खाली राहिला, कनेक्ट करू शकले नाहीयेत मधुकर. एक सिनियर खेळाडू आहेत, रोहिंजन क्रिकेटकडून गेली कित्येक मैदानं गाजवणारे हे खेळाडू आणि आता मात्र थोडेसे आहेत. पहिल्या 2 मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचमध्ये थोडासा दबाव. धारदार गोलंदाजी होतीये समीर सर. गोलंदाजीची धार पाहायला मिळतीये जयेंद्र कडूकडून. एकच धाव खर्च केली आहे, 2 विकेट घेतल्यात. डॉमिनेट करतोय. ती एक धाव जर आली नसती तर या स्पर्धेतलं कदाचित दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली असती. हे खरं तर सूरजजी आपण कित्येकदा आपण पाहतो की स्टंपवरती बॉल टाका म्हणजे तुम्हाला विकेट नक्की मिळेल. परंतु कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असंही म्हटलं जातं की स्टंपला चिकटून बॉलिंग टाका आणि तीच गोलंदाजी जयेंद्र कडून पाहायला मिळाली.
या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव, 2 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या त्या 12, या ओव्हरमध्ये एकच धावाली स्कोर जाऊन पोहोचलाय 13 वरती. थोडं दडपण दबाव, परंतु मला असं वाटतं की हिमांशू 11 कोलवाडी टीम आक्रमण करेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आतापर्यंत सुपर 8 मध्ये संघ गेलेत. एनडीआर वॉरियर्स नावे रोहा, योगेश पवार पहिल्या दिवशी दाखल झाला. नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवळे, प्रफुल्ल ठाकूर टीमचा कॅप्टन होता. वन सोल्युशन कोरलाई मुरुड, नीना तारेकरने हा संघ पुढे नेला. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, जय पाटील, शिवशंभू नियती स्पोर्ट्स कोली चिंचपाडा हा 5वा संघ जाऊन पोहोचला. आणि आज पाहूया कोणता संघ असेल जो सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल 6व्या दिवसात. रुपेश पाटील आलेत गोलंदाजीला. पूल केलेला फटका स्क्वेअर लेग मध्ये खरं तर उडवलाय. क्षेत्ररक्षक फार लांबून आलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. समीर सर, आपण पाहिलं तर विनर मध्ये जो सामना झाला होता ना, त्यावेळेला जरीमरी नागाव उरण आणि हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हे दोघे तिसऱ्या मॅचमध्ये एकमेकांच्या समोर आले होते. त्या मॅचमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस संघानं कोलवाडी संघानं नागाव संघाला परास्त केलं होतं. त्या पराभवाची परतफेड आता होणार का, की पुन्हा एकदा कोलवाडी संघ विजय वर्चस्व गाजवणार? परंतु यावेळेला परफेक्ट डिलिव्हरी ऑफ द इव्हिनिंग, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि मधुकर पाटील हॅज टू डिपार्ट. सावळेचा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडी पिछाट, 14 वरती 4. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. इकडून ग्रिपअप करावं लागेल उर्वरित फलंदाजांना. सचिन कुरंगले मैदानात दाखल. चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर, पुन्हा त्याच झोनमध्ये तो क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह. फक्त एकच धाव. धावा करणं फार गरजेचं आहे. संदीप प्रकाशात मला असं वाटतं किमान 35 धावा खूप माफक ठरतील, कारण हळूहळू सूर्यास्त होत चाललाय, हवा विरळ होत चालले, मोठे फटके थांबलेले आहेत. आज गारवा वाटत नाहीये. मागचे 2 ते 3 दिवस एवढी प्रचंड थंडी होती सगळीकडे. मुंबईत देखील, म्हणजे जिथे शहरी भाग आहे तिथेही थंडी आहे, ग्रामीण भागामध्ये देखील थंडी आहे. परंतु आज थोडा थंडीचा असर कमी आहे. परंतु सायंकाळचं सत्र, आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये सेकंड इनिंग थोडी आपण कित्येकदा आपण पाहिलेली आहे की धोकादायक ठरत असते. वेगवान चेंडू होता, बॅटची कडा घेतली, मागे चाललाय, सिंगल डबल, इथे ओव्हर थ्रोची धाव मिळेल. या धावांची गरज आहे हिमांशू 11 कोलवाडी टीमला, कारण बॉलर अजिबात धावा देत नाहीयेत. अतिरिक्त स्वरूपात या 2 धावा जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचेल आता 17 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 येऊन सुद्धा तिसरं षटक समाप्ती पथावर असताना फक्त धावा झाल्या त्या 17. आक्रमणाची गरज आहे, चौकार षटकारांची नितांत गरज आहे ती हिमांशू 11 कोलवाडी टीमला. विकेट किपरने इथे मिस केलं. खरं तर विकेट किपर पहिल्यांदा तयारीत होता स्टंपिंग करण्याच्या, त्या कारणास्तव चेंडू हातातून निसटला. आणखी एक अतिरिक्त स्वरूपात धाव. स्कोर 18. काय गोलंदाजी केले रुपेश पाटीलने, फक्त 4 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये जयेंद्र कडूने एकच धाव दिली, 2 विकेट घेतल्या. रुपेश पाटीलने धावा दिल्या 4, एकच विकेट. भन्नाट गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा 12 इथे पाहायला मिळाला तो गोलंदाजांकडून. स्विच हिट, सचिन कुरंगळेची ही ओळख आहे. हा फटका त्याचा आवडीचा आहे आणि नक्कीच तो एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार आणि मिळतील धावा. 6 षटकार, 6 धावा. मला 8च्या खेळाडू स्विच ही ओळख आहे ना, पॅटर्न स्ट्रोक आहेत. काही खेळाडू असे आहेत की त्यांचे पॅटर्न स्ट्रोक आहे. आता ओमकार आला आणि तुम्हाला स्वीप पाहायला मिळालं नाही, असं कधी होणारच नाही.
तसं आहे, सचिन कुरंगळे आला आणि तुम्हाला स्विचिट पाहायला मिळणार नाही असं होणारच नाही. तो स्विचिटचा फटका आपण त्याच्याकडून पाहिला. पाहूया आता लास्ट ओव्हरमध्ये सूरजजी कितपत आक्रमण हिमांशू 11 कोलवाडी हा संघ करतोय. या विपरीत जरीमरी नागाव टीम कडून गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. शरद ठाकूर शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलेत. या अगोदर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये शरद यांना गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती रोशनचा फटका फसलाय. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये आणि 5वा धक्का बसतोय तो हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी संघाला. प्रभाकर पालकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. केवाळे संघाचा हा खरं तर खेळाडू आहे. 5-बाद-24 अशी धावफलकावरती स्थिती आहे कोलवाडी संघाची. 1-2 मोठे फटके आले, सिंगल डबल्स आल्या तर निश्चित रूपानं 35-40 35 ते 40 धावांपर्यंत धावून पोहोचेल तो फलंदाजी करणारा कोलवाडी संघ आणि निश्चित रूपाने एक फायटिंग टोटल सेट करेल. शरद गुडलाईन स्पॉटवरून टेकअप होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फार चांगला चेंडू आणि लगातार 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. समीर सर, हे शरद ठाकूरने आपली दादागिरी गोलंदाजीतली दाखवली या लास्ट ओव्हरमध्ये. 24 धावा, 5 विकेट. फुलटॉस बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने केले ते चुकी. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या अगदी जवळ. चांगली फिल्डिंग. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पाहायला मिळालं. पायांचा चांगला वापर. 2 धावा की फक्त एकच धाव घेतले. इकडे धावसंख्येने स्कोर 25 माफी असावी 25 वरती 5. अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण करेल का सचिन कुरंगळे? गरजेचं आहे. शरद ठाकूर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट घेतले, 1च धाव दिले. 4 ओव्हरचा सामना आहे. सुपर 8 साठी चालू असलेली लढत. कोणता संघ जाऊन पोहोचेल सुपर 8 मध्ये? समीदा जरीमरी नागाव उरण की हिमांशू 11 कोलवाडी? थांबलाय स्वतः सचिन कुरंगळे, स्वतःवरती विश्वास दाखवतोय. 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 25-25. स्वतःवरती विश्वास दाखवला, आता षटकार मारणं गरजेचं आहे. प्रयत्न चालू आहेत आणि ते पहा लॉंग ऑनच्या दिशेनं पुन्हा एकदा एकही धाव घेतलेली नाहीये. फक्त 25 धावा, फक्त 25 धावा. सुरुवात 12 धावसंख्येने झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र जयेंद्र कडूने जे काम केलं आणि ते कमालीची गोलंदाजी. मागचे 3ही चेंडू निर्धाव, 3ही चेंडू निर्धाव. 1 रन देऊन 2 विकेट मात्र घेतल्या गोलंदाज शरद ठाकूरने. दादागिरी प्रस्थापित त्याने केली आणि आता मात्र विजयासाठी जरीमरी नागाव उरण टीमला अवघ्या 4 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येची गरज. 4 षटकं आणि 26 धावसंख्येची गरज. आता आपल्याकडे जवळजवळ 30+ येत आहे आणि 30+ बोलला म्हणजे दारूचा विषय हा येतोच. त्या संदर्भात माझं एक येणारं नवीन गाणं आहे, त्याची एक झलक तुम्हाला ऐकवतो. दारूची नशा करते दशा तरी ती फेमस हाय. सुख असो की दुःख थोडी दूर जाय. अरे थोड़ी 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 भर गल्लास खाली हुआ. पीने का आने मजा थोड़ी भर ना भावा.
हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी यांनी प्रस्थापित केल्यात आतापर्यंत धावा 25 आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. धन्यवाद सूरजजी आतमोडे, तुमचे मनापासून आभार. ओमकार गुरव, तुमचे मनापासून आभार. यस, ओमकार गुरव हे स्वतः गणेश मूर्तिकार आहेत. श्रींची मूर्ती आणि त्यांचा स्वतःचा कारखाना देखील आहे. क्या बात आहे, हे असायलाच हवं. कला ही अशी गोष्ट आहे जी कधीच मरण पावत नाही आणि आपल्याला परमेश्वराने ती कला दिले, तिची जपणूक करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शेखरजी चव्हाण आमचे शैलेशजी चव्हाण आमचे अंपायर यांना आपण इथे सन्मानित करतोय. सुनीलजी पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. मगाशी 68 धावसंख्येचा ज्या जोडीने पाठलाग केला होता, बिनबाद असुराम घरत आणि जयेंद्र कडू. शैलेशजी चव्हाण सरांचा सन्मान सुनीलजी पाटील आणि सत्यवानजी मात्रे यांच्या वतीने करण्यात येते. धन्यवाद सर, तुमचे मनापासून आभार, मनपूर्वक आभार. रायगड 40+ मध्ये तुमचं योगदान आम्हाला लाभलं. सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, कमालीची फटकेबाजी असुराम घरत. कदाचित वय त्यांचे 48+ नाही, कदाचित 24चेच असावेत. चौकार. आमचे समालोचक मित्र सूरजजी आतमोडे मला खरोखरच सिनियर आहेत, मी मगाशी म्हटलं, जे आहे ते आहे. ओमकारजी गुरव स्वतः एक छान मूर्तिकार आहेत. त्यांचा गणपती बनवण्याचा कारखाना देखील आहे. आणि अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील, सुनीलजी पाटील आणि सत्यवानजी मात्रे. आडवा बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर, परंतु एक धाव, बाईच्या स्वरूपात एक धाव. धन्यवाद सूरजजी आणि त्याचबरोबर ओमकारजी. धाव फलक 5. पाठलाग चालू आहे इथे 26 धावसंख्येचा. सुरुवात 12ने केली होती. हे घडणार 40+ मध्ये, परंतु 5 जिद्दीने पुढे पुन्हा एकदा उभे राहिले असुराम घरत. क्या बात आहे. स्पर्धा 40+ ची आहे. 48+ खेळाडू. प्रभाकर पालकर पहिले षटक टाकतायत. एक वेगवान गोलंदाज समोर खेचलाय. या षटकाराने या सामन्याची हवा पुरती काढली, परंतु असं म्हणून चालणार नाही. बंटी ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय. 11 धावा धावफलकावर. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहे. हिमांशू 11 कोलवाडी टीम सुपर 16 मध्ये पोहोचली होती. असुराम घरत यांनी थांबवलंय नाही. क्रॅम्प आलाय पायामध्ये. कठीण काम आहे, धावणं कठीण काम आहे. प्रश्नच येत नाही. 48+, 48+. चला, रेली स्प्रे असेल, नाही तर मग आपल्याला शक्य नसेल, कारण आजचं वातावरणच वेगळं होतं थोडं. तयार आहेत पुन्हा एकदा. धावा 12 झाल्यात, 14 पाहिजेत. त्यांची जिद्द पण कमाल आहे असुराम घरत यांची. बारा धावा 14ची गरज. प्रभाकर पालकर. हिमांशू 11 कोलवाडी टीम अग्रेसर होती. सुपर 16ला लवकर जाऊन पोहोचली. क्या बात है. पायाला क्रॅम्प आलाय तरी सुद्धा मी मैदानात खेळणार. जिद्दीनं लढतोय नाही तर नडतोय समोरच्या टीमला असुराम घरत. कमालीची बॅटिंग. चौकार. वयाची 48वी ओलांडले तरी सुद्धा मैदानामध्ये
भन्नाट फलंदाजी असुराम गरत यांच्याकडून. चौकार आला, स्कोर जाऊन पोहोचलाय 16/10ची गरज. माफी असावी 18. षटकार आहे की चौकार? षटकार. ओके, धावसंख्या 18. 19 चेंडू 8ची गरज. हिमांशु 11 कोलवाडी टीम 2 सामने जिंकून डायरेक्ट पोहोचली सुपर 16 मध्ये आणि या महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंगच झाली नाही आणि ते फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. डीप मध्ये फिल्डर. आता मात्र जयेंद्र कडून थांबवलंय. 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 19. 7 धावांची गरज. षटक समाप्त. स्कोरर 19 धावा झाल्यात एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. सकाळ 3:30 वाजता सगळी भडावडी पोचा. मोठी मीटिंग हाय. आई सोबत धावून या. यांगा त्यांगा हात लावलेले जरा हात धुवून या. सकाळ 3:30 वाजता सगळी भडावडी पोचा. मोठी मीटिंग हाय. चटाई सोबत घ्या. हात धुवून या. यांगा त्यांगा हात लावलेले जरा हात धुवून या. 18 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. रील्सचा जमाना आहे, बाकी काही नाही. 18 चेंडू 7 धावा करायचे. 19 धावा झालेल्या आहेत. आनंदाचं वातावरण. जरी मरी नागाव उरण या संघाच्या सगळे बसलेले आहेत, तिथे आनंद घेत आहेत. आतापर्यंत एकूण 5 संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत. योगेश पवारचा एनडीआर वॉरियर्स नावे रोहा, प्रफुल्ल ठाकूरचा नेहा एंटरप्राइजेस वरचे ओळे, वन सोल्युशन कोरलाई मुरुड निनाद तारेकर, मडिटेक स्पोर्ट्स रायगड जय पाटील. चांगला चेंडू. मधुकर पाटील स्वतः रविदादा इथे गोलंदाजी करतायत. क्या बात आहे. रविदादा भोईर गोलंदाजीसाठी स्वतः संघ मालक देखील आहेत. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. क्या बात आहे. चांगली बॉलिंग. या रायगड समालोचक असोसिएशनला उभं करण्यामध्ये रविदादा भोईर यांचं सर्वात मोठं योगदान आहे. तेच स्वतः आता गोलंदाजी इथे करतायत. चांगला चेंडू टाकला होता. कव्हर्सला इथे ढकललाय. 1 धाव जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचेल 20 वर आणि आता 6 धावांची गरज. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड जय पाटील यांचा संघ शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोली चिंचपाडा हा संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलेत. 5 संघ मिळालेत. आज 6वा. पाहूया कोणता असेल. जरीमरी नागाव उरण की हिमांशु 11 कोलवाडी. 6ची गरज. शॉर्ट पिच बॉल. जरीमरी नागाव उरण संघ जाऊन पोहोचलाय रायगड 40+ चे या स्पर्धेमध्ये सुपर 8 ला. अभिनंदन असेल. विजयी षटकार केसला तो जयेंद्र कडू ने. कॅप्टन इनिंग आज आपण पाहिली. अभिनंदन जयेंद्र कडू आणि हार्ड लक रविदादा भोईर. हिमांशु 11 कोलवाडी संघाला पुढील वर्षासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. जयेंद्र कडू. कमालीची बॅटिंग. 1 ओव्हर त्यामध्ये 1च धाव 2 विकेट आणि बॅटिंग करता